आज 28 फेब्रुवारी घरगुती वेट लॉस प्लॅन डाएट प्लॅन सांगतोय घरगुती. फक्त काय करायचं, काय खायचं काय नाही खायचं ह्याच्याकडे जर लक्ष दिलं तर भरपूर आपल्याला फायदा होतोय. काय त्याचं लक्ष, तुम्ही जर गोड खात असाल तर गोड खाऊ नका. फळातलं गोड चालतंय, साखर वगैरे टाळा. बेकरीचं प्रोडक्ट, हॉटेलमधलं जेवण टाळायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा आपल्या ड्रायव्हर बांधवांचा एक प्रॉब्लेम असतो, बाहेर गेल्यानंतर मग त्यांना काय तर खायला पाहिजे असते. हॉटेलशिवाय काय खाणार तुम्ही, सॅलड खाऊ शकताय, अंडी खाऊ शकताय खात असाल तर, किंवा कमी तेलाची त्यांना डाळ घ्यायची. बाकीच्या सर्व लोकांनी काय करायचं आहे, घरात असाल तर भाकरी खायची आहे, भाकरी बरोबर प्रोटीनयुक्त आहार पाहिजे. म्हणजे शाकाहारी असाल तर तुम्ही सर्व प्रकारची कडधान्य, मूग, मटकी, चवळी, राजमा, मसूर, जे काय असेल ते. आता बऱ्याच वेळा काय होतं की एखादं त्यातलं तुम्हाला समजा एखाद्याला तुरीमुळं पित्त होत असेल तर तुम्ही तूर घेऊ नका. तुम्हाला बाकीच्या कडधान्यातून जो त्रास होत नाही तो घ्या. कारण प्रत्येकासाठी एकसारखाच आहार असतो असं नाही, पण तुम्ही तिथं चेंज करायला शिकलं पाहिजे. प्रोटीन कशातून मिळते हे कळालं पाहिजे. बाकी घरात असाल तर अंडी घ्यायची, अंड्याचं फक्त पांढरं घ्या. दिवसभरमध्ये अंदाजे 3 ते 7.5 लिटर पाणी प्यायचं आहे. मात्र व्यायामाला सुट्टी द्यायची नाही. सकाळी पण चांगला व्यायाम करा, संध्याकाळी पण करा. आधीमध्ये वेळ मिळेल 1 तासापेक्षा जास्त वेळ कंटिन्यू बसून राहू नका. 1 मिनिट, 1.5 मिनिट, 2 मिनिटाच्या हालचाली करा, पण हालचाली करा. व्यायामाला कारण सांगायचं नाही, व्यायामाला सुरुवात करा. अजून ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, संध्याकाळच्या जेवणामध्ये जेवणाचं टायमिंग अलीकडे घ्या. म्हणजे जास्त उशिरानं जेवू नका. जेवताना हलकं जेवा, प्रोटीनयुक्त, फायबरयुक्त. काकडी, टोमॅटो, बीट, गाजर उपाशी न बसता हे जर खाल्लं, बऱ्याच वेळा आपण उपाशी बसतोय की वजन कमी होईल, तसं करू नका. हे खायला सॅलड तरी खावा, पण उपाशी बसू नका. ह्याच्यामुळे 100% रिझल्ट येतोय. आणि भाकरी, भात, चपाती हे जर खात असाल, प्रमाण कमी करा. कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घ्यायची नाही. घ्यायचं, खायचं, पण प्रमाणात. अशाच माहितीसाठी फॉलो करा.